शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे गुरुवार. तर गुरुवारची मी पूजा मांडून घेतलेली आहे आणि एकदम छान आणि मस्त दिसत आहे बघा. देववारा फुटलेला असला तरी पण मी ते तिकडला कोपरा नाही घेतलेला. तर देवपूजा केल्यानंतर मन किती प्रसन्न आणि आनंदी होते. तर झाडाला 2 तरी फुलं ही रोजची उठतातच. तर छान वाटते बघा, प्रसन्न वाटत होते. तर हा जो व्लॉग आहे तो गुरुवारीच यायला पाहिजे होता, पण नाही मिळाला तेवढा वेळ. तर शिवजयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर मुलांनी गेल्या वर्षीपेक्षाही छान केलेलं होतं ह्या वर्षी, आणि त्यांनी जेवढं त्यांच्या हातनं होईल तेवढं सजवणं, डेकोरेट करणं तर मस्त केलेलं होतं. छोटंसं शेड मारलेलं आणि त्याच्यामध्ये महाराजांची जी प्रतिमा आहे तर तिची पूजा त्यांनी सगळ्यांनी केलेली होती. तर सगळ्यांना सांगितलेलं होतं हळदी कुंकवासाठी आणि एकदम छान वाटत होतं बघा. वातावरण एकदम प्रसन्न आणि तिथं म्हणजे गेल्या वर्षी भरपूर गवत होतं, ह्या वर्षी तिथं प्लॉट पडल्यामुळं महाराजांची छान अशी मस्त पूजा मांडण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांचे जे काय आरास करायची होती तर ती मस्तपैकी केलेली आहे. आणि श्रीला म्हटलं थोडंसं शूट करून आण, तर छान सजवलेलं होतं पोरांनी बघा. फुलं, हार, परत धूप, दिवा, बत्ती. म्हणले अजून त्यांना तेवढी समजण्याच्या पलीकडे आहेत, ती लहान आहेत मुलं, तर तरी पण त्यांनी तेवढं ज्यांना वाटते तेवढं त्यांनी छान असं केलेलं आहे. तर हे आता पसारा दिसत आहे तुम्हाला घरात. तर घरातला पसारा बघून ना मला तर असं डोक्याला एवढं टेन्शन येत होतं की हे किती जरी घर आवरलं तर आवरलं नसल्यासारखं वाटत होतं. कारण मशीन येणार म्हणून त्यासाठी मी कपाट ह्या साईडला वळलेलं होतं. तर दरवाजा उघडला की सरळ किचन कट्ट्याच्या त्या फरशीला तटत होता. तर हे वरचं लॉफ्ट तर एखाद्या म्हातारीच्या तोंडासारखा, दात पडल्यासारखा असं दिसायला लागला आहे. तर म्हटलं चला आज का नाही असं मस्तपैकी आवरून घ्यायचं सगळं. तर हे संध्याकाळचं टायमिंग आहे बघा. संध्याकाळी आम्ही पण गेलेलो होतो, कारण शेजारी कार्यक्रम आहे तर पोळ्या करायच्या होत्या, त्यासाठी सगळ्याजणी गेलेलो होतो. तर हे संध्याकाळपर्यंत बघा एकदम छान आणि मस्त वाटत होतं. आता हे काढायची वेळ आलेली होती की डेकोरेट केलेलं सगळं. तर म्हटलं मुलांनी थोडंसं शूट केलं. तर इथं बघा पोळ्या करायला लागलेलो होतो आम्ही सगळ्याजणी. अंधार असल्यामुळं असं दिसते किती जरी इफेक्ट लावला तर छोटासा बोल होता त्यामुळं नाही दिसत. तर संगीत खुर्चीचा कार्यक्रम पोरांनी ठेवलेला होता आणि छान वाटलं ह्या वर्षी. गेल्या वर्षीपेक्षा पण छान आणि आता इथनं पुढं पण ह्याच्यापेक्षाही छान. तर संध्याकाळचं आम्ही त्यांच्याच घरात ताईंनी जेवण केलेलं होतं, तर सगळ्याजणी होतो आम्ही. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.